पूतनेचं स्तनपान भगवान श्रीकृष्णाने केलं. पुढे काय झालं? पुढे महत्वाचं आहे आपल्या अभंगाच्या पहिल्या मुद्द्याकरता. पुढे असं झालं की त्या पूतना राक्षसीचं स्तनपान केलं, तिचं विष पिलं, रक्तप्राशन केलं आणि शेवटी तिचे पंचप्राणही पिले, नाही का? माऊलीने त्याचं गोड वर्णन केलेलं आहे, नाही का? जो प्राणासहित पियाला पूतनेशी, ज्याने प्राणासकट त्या पूतनेचं प्राशन केलं आणि पूतना गतप्राण झाली, ती मेली. सोशियली पूतना येणे मोही येले करू बाप रुक्मा देवीवरून. हा, म्हणून माऊली म्हणतात त्याने पूतनेचं शोषण केलं आणि पूतना गतप्राण झाली. पूतना मेली आणि मेल्यानंतर काय झालं? तिचा अंत्यविधी झाला. पूतनेचा अंत्यविधी कुठं झाला? तिथंच झाला, गोकुळात, बरं का? गोकुळातले जे सगळे गोपाळ होते त्यांनीच अंत्यविधी केला. खरं म्हणजे ती किती भाग्यवान आहे, ज्या गोपाळाच्या सोबत देवाला राहायला आवडतं, जिथं गाईचं समुदाय आहे, जिथं भगवान श्रीकृष्ण अवताराला आले, जे सुंदर धाम आहे, अशा धामात जाऊन मेली. म्हणून माणसाची सुरुवात कशी राहू द्या, शेवट गोड झाला पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि आपला शेवट गोड व्हायचा ना, तर तो आपल्या हातात नाही, बरं का? शेवट गोड झाला पाहिजे पण तो आपल्या हातात नाही. आपला शेवट गोड करायचं देवाच्या हातात आहे. मग देवाने आपला शेवट गोड करण्याकरता जीवनभर प्रार्थना करा, विठ्ठल याच्याकरता भीष्माचार्यांचा शेवट पाहून घ्या, भागवतामध्ये आलेलं आहे, नाही का? इतिमती रूपकल्पिता तृष्णा, आणि त्या कवीने सुंदर गायलेलं आहे. देहांत काले तुम सामने हो, बंसी बजाते मन कोलुआ, यही गीत गाते तननाथ त्यागो, गोविंद दामोदर माधवे. गंगा जी का तट हो, जमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तुमसे निकले. त्या भक्तांनी गायलेलं आहे. आपला शेवट गोड होण्याकरता प्रार्थना देवाला असावी. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. पण त्याच्याकरता यमयम वापी स्मरण भावम, हा श्लोक महत्वाचा आहे. अंतकालेच्या साठी यमयम वापी, जी जी भावना आयुष्यभर जीवनामध्ये जेने ध्याने भावना भावीजे, आणि मग डोळा लागत खेळ देखीजे तेची स्वप्ने. माऊली म्हणतात आयुष्यभर ज्या भावनेत आपण जगलो ना, ईश्वर त्या भावनेचा आदर करतो. जगामध्ये माणसं तुमच्या भावनेचा आदर करणार नाही. लोक फक्त कामाचा आदर करतात, तेवढ्या पुरता. मला वाटतं लोक आदर आणि कदर ही तेवढ्या पुरतीच राहते. हे ज्याचे त्यांनी समजून घेण्यासारखं आहे. अहो, ज्या घरात आपण आयुष्यभर राबलो ना ज्या लोकांसाठी, ते सुद्धा शेवटी आपला आदर करतील का? गॅरंटी नाही. विठ्ठल पण जगातला ईश्वर एवढा दयाळू आहे की तो प्रत्येकाचा आदर करतो. ईश्वराच्या जीवनात अनादर नाही. मी पूतना सांगत होतो, सगळ्या जगाने जरी तिचा आजपर्यंत अनादर केला तरी भगवान श्रीकृष्णाने तिचा आदर केला. आणि भगवान म्हणतात, म्हणून शुकाचार्य म्हटले, राजा परीक्षिती सांग, जगामध्ये ज्याच्याशी अनन्य राहावं, ज्याचं भजन करावं, असा कोण आहे श्रीकृष्णापेक्षा दुसरा? अहोपकीयम स्तनकालकूटम जिघांसयाय पायदप्य साध्वी, लेभे गतीं धातृचितात तुम्यम कमवा दयालुम शरणम रजेम. या जगामध्ये शरण जाण्यास योग्य असा दुसरा कमवा दयाळू, एवढा दयाळू जगात दुसरा कोण आहे? आणि तो देव दयाळू असल्यामुळे, आणि आपल्याला जर त्याच्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं तर आपण जगात कसे असावे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, माणूस म्हणला तर तो योग्य नसतोच. कोणी घ्या, माणूस म्हणला तर तो योग्य नसतोच. फक्त एकच आहे, त्याच्या जीवनामध्ये जर ईश्वर चिंतन असेल तर तो कसाही असला, कसाही म्हणू का कसाही म्हणू, तो कसाही असला तरी सजन कसाया विकू लागे मास. मला सांगा, काम चांगलं आहे का? एवढं वाईट काम आहे तरी सुद्धा माळ्या सावत्यास खुरपू लागे. असा असला तरी भगवान परमात्मा त्याचा सुद्धा स्वीकार करतो. आपण तर त्या तुलनेमध्ये खूप चांगले आहे. म्हणून भाग्यवान आहे ते माणसं आयुष्यभर ज्यांच्याकडून भगवंताची भक्ती घडते आणि जीवनामध्ये त्यांचं जीवन अंतकाली असं आहे. आपली जबाबदारी आपल्यावर नसतेच, तुम्हाला खरं सांगतो बरं का.
त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. भगवान परमात्मा आपल्याला म्हणून पाव भिजवणे दी अंग आणि तारू भला पांडुरंग. या भवसागरातून तरुण जायचं ना तर त्याच्या खांद्यावर बसा. देवाच्या खांद्यावर. असं आहे, लहान मुलं जातात ना तर त्यांना काही भीती नसते. एखादा ओढा नाला जर लागला, पाणी वाहत असलं तर आई वडील आजोबा जे उचलून त्याला खांद्यावर घेतात. मग हे पाण्यातून चालतात पण तो खांद्यावर बसलेला असतो. तसं या जगामध्ये, या संसारामध्ये बुडण्याची खूप भीती आहे. कारण या जगात बुडवणाऱ्यामध्ये संसारा इतका बलवान दुसरा कोणताच नाही. बुडवण्यात हा प्रवीण आहे. पण जर तरायचं असेल ना तर सोपा उपाय आहे, नावेचा आश्रय केला पाहिजे. आणि ती नाव कोणती? नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूची थडी पावे. म्हणून तर तो श्लोक आपण नेहमी म्हणत असतो. भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला, गांधारणी लोत्पला, शल्यग्राहवती कृपेण वहनी, कर्णेन वेलाकुला, अश्वत्थामा विकर्ण घोर मकरा, दुर्योधना सोत्तीर्णा खलु पांडवे, कैवर्तक केशव. सो उत्तीर्णा खलु पांडवे, निश्चित. खलु शब्दाचा अर्थ आहे निश्चित, तो उत्तीर्ण होणार आहे. कैवर्तक केशव, जो केशव म्हणजे परमात्मा आपल्याला जर या नावेतून पार करणार असेल तर मग समुद्र किती मोठा असू द्या, अजिबात भीती बाळगण्याची गरज नाही. अलीकडच्या काळात एक वाक्य प्रसिद्ध झालेले, रोज सकाळी व्हॉट्सअपला येतं की संकट किती मोठे आहेत असं देवाला रोज सांगत बसू नका. आमचा देव किती श्रेष्ठ आहे हे संकटाला सांगा. म्हणजे जगामध्ये तुम्हाला भीती वाटणार नाही. विठाला विठाला हे सगळं चिंतन कशावर चालू आहे पण आपल्या लक्षात येणार, ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला असे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण शेषराव महाराज आहे. ज्या दिवसापासून पवित्र तुळशीची माळ घातली, वारकरी संप्रदायाशी आनंदी राहिले. माणसं व्यवहारात चुकत असतील, माणसं व्यवहारात चुकत असतील, नवे चुकतातच का, आपण माणसं आहे, माणसं चुकत असतील. पण माणसं व्यवहाराने माणसाचं मोजमाप करतात की इतका माणूस चुकतो. मी सांगतो चुकतो तो प्रत्येक जण, फक्त काहीचे दिसतात काहीचे दिसत नाही. विठाला विठाला अटक फक्त त्याच पुढाऱ्याला होते ज्याच्या घरात ईडी शिरली. याचा अर्थ बाकीचे सज्जन आहे असा होतो का? फक्त त्यांच्या घरात ईडी शिरली नाहीत एवढाच होतो. विठाला विठाला विठाला. आणि मी मंत्र्याचं पुढाऱ्याचं सांगतो असं नाही, ते दृष्टांत होता. सिद्धांत तुमच्या लक्षात आहे का? सिद्धांत हाच होता की चुकीचे सगळेच माणसं असतात. तुम्हाला पटेल अथवा पटणार नाही पण चुकीची सगळीच माणसं असतात हाच सिद्धांत आहे. फक्त चुका काहींच्या सापडत असतात आणि काहींच्या सापडत नसतात. ते बिचारे प्रारब्धाचे बलवान असतात. ज्यांच्या चुका सापडत नाही ते बिचारे प्रारब्धाचे थोडे कच्चे आहेत. त्यांच्या चुकाच त्यांना त्यांच्या प्रारब्धातले दुःख भोगायला लावतात. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की माणूस म्हणला की तो सारखाच आहे. पण माणूस चुका जरी करत असला तरी जीवनामध्ये चांगल्या घटना त्याच्याकडून घडतात का? तो शुद्ध भावाने परमार्थ करतो का? त्याच्या जीवनात त्याला देव आवडतो का? त्याला भजन आवडतं का? त्याला भक्ती आवडते का? तर शेषराव बाबांसारखी माणसं आहे की आयुष्यभर त्यांनी भजन भक्ती केली. कोणाला आवडो कोणाला न आवडो, आपला स्वभाव पटो न पटो, पण आपण आहे ते काम करत राहायचं. याला म्हणायचं निष्ठेने, नेटाने. प्रपंचात हजारो अडचणी आहेत आणि समाजामध्ये राहून परमार्थ टिकून ठेवणं खूप अवघड आहे. आणि त्यातले त्यात संसारातली माणसं आहेत, अनेक प्रकारच्या अडचणी असतात. पण तरीसुद्धा जी माणसं निष्ठेने श्रद्धेने परमार्थ करतात खऱ्या अर्थाने ती ज्येष्ठ मंडळी आहेत. म्हणून खूप शिकलेले जरी नसले तरी खूप समजलेली ही माणसं आहे. मी कीर्तनाच्या सुरुवातीला सांगितलं की ही जी जुनी सगळी संत मंडळी आहेत, वारकरी मंडळी खूप शिकलेली नाही पण ते खूप चांगलं समजलेलं आहे. आणि परमार्थ खूप शिकण्याचा विषयच नाही. अख्खा ग्रंथ पाठ आहे, अख्खा ग्रंथ पाठ आहे. पण कोणाशी अचूक काय बोलावं, कोणत्या काळी काय करावं, कुठला व्यवहार कसा करावा याची समज असेलच असं काही सांगता येत नाही. म्हणून परमार्थ त्याचं नाव आहे की ज्या माणसाच्या जीवनातली समजूत बदलली, समजून घेतो माणूस परमार्थिक आहे. विठाला विठाला.
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. जो सर्व काळ ईश्वराचं चिंतन करतो तो माणूस भाग्यवान आहे. आणि म्हणून ईश्वराची ज्याच्यावर कृपा आहे त्याच्याकडून आयुष्यभर भजन होईल, सर्व काळ होईल. आणि मग काळाची भीती त्याला राहणार नाही. बरं का, जो सर्व काळ चिंतन करेल ना, काळ त्याचं काही बिघडू शकणार नाही. काळाची भीती त्यालाच आहे. या शास्त्री माल बसा. काळाची भीती त्यालाच आहे की जो ईश्वराचं चिंतन भजन करीत नाही. जे देवाचं भजन करतात ना त्यांना काळाची भीती नाही. महाराज म्हटले, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत जे तुकाराम तुकाराम पवित्र तो देह. देह ईश्वराच्या चिंतनाने पवित्र झाला का सगळा काळ त्याच्याकरता पवित्रच आहे. माणसं म्हणतात हा वेळ असा आहे, तो टाईम तसा आहे, हा दिवस असा आहे, सध्या उत्तरायण आहे, सध्या दक्षिणायन आहे, अमुक वार आहे, अमावश आहे, शनिवार आहे, शुक्ल पक्ष आहे, वद्य पक्ष आहे. श्रीमद भगवद्गीतेचा 8वा अध्याय पाहून घ्या. 8व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की दिवसा मृत्यू असावा, शुक्ल पक्ष असावा, हे सगळं, त्याबरोबर उत्तरायण असावं, हे सगळं खरंच आहे. पण खरं असलं तरी दुसरं खरंच आहे. मला सांगा, आता पुढे माऊलींचा समाधी सोहळा येणार आहे. कोणत्या पक्षात आहे? पक्ष शुद्ध नाही, पक्ष वद्य आहे. ज्येष्ठवद्य अष्टमीपासूनच माऊलीचा सोहळा सुरू होतो. आणि ज्येष्ठवद्य आपल्या कार्तिक वद्य षष्ठीपासून त्याचा सोहळा सुरू होतो, त्या समाधीच्या सगळ्याचा. आणि पुढे ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यामध्ये सगळ्या संतांच्या समाधीच्या सोहळ्याची पर्वणीच. मला वाटतं श्री संत सावता महाराज, श्री संत नामदेवराय, त्याचबरोबर बाकीचे सगळे आमच्या संस्थेचे सगळे ज्येष्ठ मंडळी, त्यांचे समाधी सोहळे एकामागे एक त्याच काळ. आता पूजनीय बाबांच्या पूजनीय बाबांच्या असणाऱ्या पुण्यतिथीचा उत्सव झालेला आहे त्याच कालावधी. आषाढीच्या वारीच्या वेळी त्या सगळ्या गुरुवारींच्या पुण्यतिथ्या. मला वाटतं हे जे आहेत ना, हा उत्तरायणाचा काल नाही. माऊलीचा समाधी सोहळा उत्तरायणाचा काल नाही. नामदेवरायांचा समाधी सोहळा, सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा, हे सगळ्या सोहळ्याचे. पण ते याचा सगळा विचार सांगताना शास्त्राने असं सांगितलं की हे काळ वेळ फक्त त्यांच्याकरताच त्रास देतात की ज्यांची कॅपॅसिटी कमी. रोग प्रतिकार शक्ती नसली का तुम्ही नुसते थंड पाणी पिले तरी सर्दी नाही का, ढगा आकाशात आले तरी काही माणसाला सर्दी होती, पाऊस पडायचा पुढंच राहतो. कशामुळे? प्रतिकारक शक्ती कमी आहे. मला वाटतं या काळाच्या बाबतीमध्ये आणि दुःखाच्या बाबतीमध्ये ही प्रतिकारक शक्ती या संतांची एवढी अद्भुत आहे की ते सांगतात या जगात दुःख नावाची गोष्टच नाही. आपल्याला भीती आहे, लाईट गेली तर आता काय करायचं, हे आपल्याला भीती आहे. अंधार पडला रात्री तर आता काय करायचं, सूर्याला भीती आहे का काय, त्याची कधी लाईट जाणार आहे का? या भीती कोणाला आहे? सगळ्या हे काळवेळ आपल्यासाठी. म्हणून तर म्हटलं काळवेळ ना. जेव्हा माणसाचा अंतकाळ जवळ येतो ना, तेव्हा आपण काहीच पाहायचं नाही, वार पाहायचा नाही, तिथी पाहायचं नाही, नक्षत्र पाहायचं नाही, कोणतंच गणित आपण करीत बसायचं नाही. का हे सगळे गणित तो करणार आहे. कोण करणार आहे? ज्याचं आपण भजन केलं ना, त्याच्यावर आपला विश्वास आहे ना, तो हे गणित करणार आहे. हे गणित आपण करायचं नाही. मी सांगत नाही, माऊली सांगतात. देह वैकल्याचा वारा झणी लागेल सुकुमारा आणि आत्मबोधाचा पांजिरा सुयेत याते. माऊली म्हणतात देह वैकल्याचा वारा म्हणजे देह वैकल्य. समजलं ना तुम्हाला? सोपं आहे ना. वैकल्य म्हणजे विकलता. या शरीराला सदृढ आहे तोपर्यंत कुठलीच विकलता नसते, पण जेव्हा हे शरीर आरोग्याने कमी होतं ना,
तेव्हा याच्यामध्ये विकलता यायला लागते आणि मग माणसाला एक एक त्रास होतो. शेवटी माणसात त्राणच नसतो, काहीच त्राण नसतो. त्याला त्याच्या मनाने कुशीवर सुद्धा होता येत नाही. तो फक्त पडलेला असतो, जिवंत असतो, एवढाच आहे. पण त्याच्यात त्राण नसला तरी सुद्धा त्याची काळजी त्याची चिंता त्याला स्वतःला करायचीच नसते. ते म्हणे देह वैकल्याचा म्हणजे अजून देहाला विकलता आली नाही, फक्त वारा लागला. आता ही माऊलीची भाषा असेल तर मग अद्भुत आहे. माऊली म्हणतात देह वैकल्याचा फक्त वाराच लागला म्हणजे चावल लागली. देह वैकल्याचा वारा झनी लागेल सुकुमारा. जे भगवंताचे भक्त आहे त्यांच्याकरता शब्द प्रयोग आहे सुकुमार, नाही का, म्हणजे देवाकरता अत्यंत प्रिय. झनी लागेल कदाचित, झनी म्हणजे कदाचित, म्हणजे अजून लागला नाही पण कदाचित देह वैकल्याचा वारा. देह वैकल्य म्हणजे काय? आपल्या शरीरातले कफ वात आणि पित्त बिघडणे याला देह वैकल्य म्हणतात. म्हणून तर म्हटलेलं आहे कफ वात पित्त ही. महाराजांचंही तसं प्रमाणे तुकोबाराय गोड सांगतात की या शरीरामध्ये हे तीन समान असतात तोपर्यंत आनंद आहे. पण जेव्हा याचा प्रकोप होतो ना तेव्हा मृत्यूला कारण या तिन्हीचा प्रकोपच असतो. आणि महाराज म्हणतात हा होण्याच्या अगोदर तो देह वैकल्याचा वारा झनी लागेल सुकुमारा. म्हणून आत्मबोधाचा पांजिरा. पांजिरा म्हणजे पिंजरा. पिंजरा म्हणजे सुरक्षित असा कठडा. देव काय करतो? आपल्या भक्ताकरता सुरक्षित एक पिंजरा तयार करतो. पण तो पिंजरा कशाचा आहे? माऊली म्हणतात आत्मबोधाचा पांजिरा सुये तयाते. आत्मबोधाचा पिंजरा. जे माणसं आत्मबोधात आहे ना त्या माणसाला या जगातलं कोणतंच दुःख त्रास देत नाही. आणि मला वाटतं ही सगळी जुनी ज्येष्ठ मंडळी आहेत ना हे तो बोध घेऊनच जगलेत बरं का. काय सुखी जगण्याकरता आपण खूप वस्तू जमा करून जगण्याचा प्रयत्न करतो का? आपण सुखी राहू हे सगळं असलं म्हणजे. मला वाटतं या जगातल्या सगळ्या वस्तू एका माणसाने जमा केल्या तरी त्या वस्तू त्या माणसाला सुखी ठेवतील का? शेवटच्या क्षणाला नाही ठेवू शकणार. कोण ठेवू शकेल? येणे बोधे आम्ही असो सर्व माणूस बोधाने आनंदी राहतो, सद्विचाराने आनंदी राहतो, स्वस्थ चिंतनाने आनंदी राहतो. त्यालाच बोध म्हणतात. म्हणून माणसाचं चिंतन स्वस्थ असावं. चिंतन म्हणजे विचार करण्याची पद्धती. स्वस्थ चिंतनाने आपण स्वस्थ राहतो. शरीरात हजार आजार असू द्या, जर मन स्वस्थ असेल, विचार स्वस्थ असेल आणि शरीर तेच आहे. कारण शरीर हे आजाराचं घरच आहे आणि ज्याचं घर आहे ते त्याच्या घरात येणारच आहे. त्याला आपण अडवणारे कोण आहे? मग त्याच्या घरात त्याचे ते जाणार आहे. पण आपला विचार म्हणून येणे बोधे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरी कथा. असं कथा कीर्तन चिंतन ईश्वराचं भजन ज्याने आयुष्यभर केलं त्या बोधात ते जीवन जगले. मग परमार्थातले माणसं कधी कधी मस्त राहतात, ते आपल्याच आनंदात राहतात. त्यांना जगाचं माहिती कमी राहते. भाऊ आमची वारकरी माणसं जगाची माहिती कमी राहते, पण ते कीर्तनात जर आले ना ते डुलत येतात. महाराजाच्या पाया पडतील. भजनी मंडळ माणूस भेटलं तर लांबून भेटायला जाते. ते स्वतंत्र एक वेगळं विश्व आहे आणि त्यांना असं वाटत राहतं आपल्या इतके शहाणे कोणीच नाही. असतात बिचारे अशिक्षित अडाणी साधे भोळेच माणसं, पण असे असले तरी ते स्वतःला एक वेगळ्या विश्वातले म्हणजे आम्ही खूप मोठे काही आहोत असं समजतात. मला वाटतं स्वतःच्या ठिकाणचा हा आत्मविश्वास आहे ना तो सुद्धा त्यांच्या भजनाचा परिणाम असतो. आणि तो विश्वास जो आहे तो चिंतनाचा आहे. पण मला वाटतं तो ईश्वर चिंतनाचा असला पाहिजे. ईश्वर चिंतन ही प्रत्येक माणसाला मोठी सुरक्षा देतं. औषधं असली पाहिजे, आपल्या सुरक्षा असली पाहिजे. तुम्ही वेगवेगळे विमे काढून ठेवा, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. लाईफ इन्शुरन्स आपला असला पाहिजे, सगळे इन्शुरन्स. पण एक इन्शुरन्स आपल्याला असला ना की बाकी छोटे मोठे इन्शुरन्सची गरज नाही. तो सगळ्यात चांगला इन्शुरन्स कोणता असेल तर ईश्वरावर श्रद्धा ठेवून प्रेम ठेवून त्या ईश्वराचं आयुष्यभर आपण त्या देवाच्या चिंतनात राहायचं. बाकी सगळ्या कामात राहायचं काही हरकत नाही, पण त्या ईश्वर चिंतनात असल्याने आपण त्या आनंदात जगतो. आणि या सगळ्या जुन्या ज्येष्ठ वारकरी मंडळीच्या जवळ ते चिंतन होतं. ते ग्रंथ उघडणार, रोज सकाळी नियमाने वाचणार. गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, नाथ महाराजांचं भागवत असेल आणि त्यांना संस्कृतचे श्लोक पाठ असणार, वेदांताचे सिद्धांत पाठ असणार.
या सगळ्या गोष्टी कशाचा आहे, तो त्यांच्या चिंतनाचा भाग आहे. आणि म्हणून खूप शिक्षण आजच्या काळात आमच्याकडे असलं तरी आमचं जर गीतेचं एखादं श्लोकही पाठ नसेल तर काय उपयोगाचं ते. खूप जगातलं ज्ञान आम्हाला सगळ्या विश्वाचं आलं असेल, पण ज्याच्याने आम्ही सुखी जगतो तो आत्मानंदच आमच्या जवळ नसेल तर हे विश्वाचं ज्ञान. म्हणून या जुन्या मंडळीच्या जवळ या सगळ्या गोष्टी होत्या ज्यांच्या दशक्रियाविधीमध्ये आपण आहोत. अभंगाचं चिंतन केल्यापेक्षा आपण तात्विक चिंतन केलेले, आपला वेळ संपलेला आहे. म्हणून भगवंताच्या भजनाने माणसाच्या ठिकाणी पावित्र्य निर्माण होतं. म्हणून असं म्हटलंय, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने